बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की मालिकेमध्ये मात्र आता इकडे अवनीच्या समोर सगळं सत्य आलेलं आहे. दानगट कुटुंबाचं सत्य की दानगट कुटुंबामध्ये कुणीही जास्त शिकलेलं नाही आहे. दानगट कुटुंबामध्ये मात्र आता सगळेच जण म्हणजे असं हे आहेत किंवा स्वतः यशाने सांगितलं की मी स्वतः मिस्त्री आहे, कोणताही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. आणि मुळातच हे सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे म्हणजे राजाने बोललेलं खोटं आणि हे सगळं समोर आल्यामुळे मात्र अवनी खूपच उदास आहे. आणि याचाच फायदा घेण्यासाठी सुलू आत्या तिकडे आले आणि तिने मात्र अवनीच्या बाबतीत खूप काहीतरी सांगण्याचा तिला प्रयत्न केलाय. पण या सगळ्यामध्ये अवनी मात्र दानगट कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहत आत्याचं थोबाड फोडत मात्र आता मी या घरची सून आहे, मी इथून कुठेही जाणार नाहीये, हे ठामपणे वाक्य आता सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळेला अवनी आणि राजा यांच्या प्रेमाची गाठ मात्र चांगलीच पडलेली आहे. काय घडले, कसं घडले, सविस्तरपणे इकडे यशोदाने सांगितलेलं आहे की हे बघ, म्हणजे त्यांनी असं तुला का सांगितलं, का केलं याच्याबद्दल मला माहीत नाही आहे, पण त्याला असं वाटलं असेल की आम्ही या स्टँडर्डचे आहोत म्हटल्यावरती तुला आता खूप वाईट वाटेल म्हणून त्याने तुला हे कदाचित सांगितलेलं असेल. पण मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता निर्णय तुझा असणार आहे. तुला जर का आमची इकडे लाज वाटत असेल तर या सगळ्यामध्ये तू आता तुझा निर्णय घेण्यासाठी मोकळी आहेस. खरं सांगायचं तर आता मी तुला अजूनही एक गोष्ट सांगेन की काहीही झालं तरीसुद्धा राजाचा हेतू आता काही वाईट असेल असं मला वाटत तर नाही आहे. आणि ती जी काही म्हणजे हे केलेलं आहे ना ते राजानेच केलेलं आहे. इंटरव्ह्यू राजानेच मात्र आता या सगळ्यामध्ये तुझ्यासाठी अरेंज केलेलं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता अवनीला खूपच वाईट वाटलेलं आहे. आणि त्यामुळे मात्र आता अवनी विचार करते का राजा का माझ्यासोबत असं वागला असेल आणि तिला आता खूपच वाईट वाटलेलं आहे. इकडे आता यशोदा विचार करते नाही, या सत्याचा उलगडा होणं हे आता खूप महत्त्वाचं होतं. काहीही झालं तरीसुद्धा सत्य आता तुझ्यासमोर येणं अवनी गरजेचं होतं. नाहीतर या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरीसुद्धा मी स्वतःला माफ करू शकलो नसतो खोटं तुझ्यासमोर बोलून, असं म्हणत यशोदा आता मात्र या सगळ्यामध्ये स्वतःलाच दोष देत आहे. अवनी विचार करत बाहेर पडल्यावरती मात्र तिच्या डोक्यामध्ये आपल्यासोबत राजा खोटं बोलला, का खोटं बोलला, कशासाठी खोटं बोलला हा आता सतत विचार येतोय. आणि त्यानंतर मात्र आता अवनी रस्त्याने एकटीच चाललेली आहे. ज्या वेळेला अवनी एकटीच चाललेली आहे आणि त्यावेळेला राजा तिकडे आलाय आणि त्यावेळेला राजा आता तिला म्हणायला लागतोय की चला मी तुम्हाला घेऊन जातो, आपण रिक्षाने जाऊया. पण त्याच वेळेला अवनी आता चिडले आणि का राजा माझ्यासोबत असं का वागलास. राजाला कळत नाहीये की नक्की आता हिला काय समजलंय किंवा हिला या सगळ्यामध्ये कोणत्या गोष्टी समजलेल्या आहेत हे राजाला काहीच कळत नसताना मात्र आता राजा इकडे बोलायला लागतोय काय झालंय काय, म्हणजे आता तू मला सांगशील का की नक्की काय झालंय ते. आणि त्यावरती अवनी आता सांगायला लागते तू माझा इंटरव्ह्यू का अरेंज केलास. असं म्हटल्यावरती राजा म्हणतो एक मिनिट, काहीतरी तुमचा गैरसमज झालाय. आणि त्यावरती अवनी आता सांगायला लागते बाद झालं हां, म्हणजे आता सारखं सारखं तू काहीतरी मला आता बोलू नकोस. असं म्हटल्यावरती मग मात्र तो म्हणायला लागतो एक मिनिट, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. यावरती अवनी म्हणते राजा तू खोटं बोललास, हे बघ मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे तुम्ही घरामध्ये कसे राहता, काय करता या सगळ्याशी खरंच मला काही संबंध नाही आहे. पण मला फक्त संबंध आहे तो एकाच गोष्टीशी आणि ते म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललास, बाकी काहीच नाही आहे. राजा म्हणतो एक मिनिट मॅडम, अवनी मॅडम तुम्ही आता लक्षात घ्या, मला तुमचा कॉन्फिडन्स फक्त वाढवायचा होता म्हणून मी या खोट्या इंटरव्ह्यू अरेंज केला. आणि त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते आणि दुसरं खोटं. त्यावरती तो म्हणायला लागतो कसलं खोटं, कशाबद्दल मात्र आता तुम्ही इकडे बोलत आहात. आणि यावरती मात्र अवनी सांगायला लागते यशोदा हा आता एक कॉन्ट्रॅक्टर आहे असं म्हटलास, मला फरक पडत नाही आहे की यशोदा या सगळ्यामध्ये मात्र एक मिस्त्री आहे, पण तू खोटं बोलायची खरंच का ही गरज होती का, म्हणजे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये खोटं बोलून मला आता इकडे अडकवण्याची खरंच गरज होती का तुला. असं म्हटल्यावर ती मात्र आता तो सांगायला लागतो हे बघ अवनी मला तुझ्याशी बोलायचं आहे, अवनी ऐक ना. असं म्हटल्यावर ती अवनी आता तडक तिकडून निघून चाललेली आहे. आणि त्यानंतर ती सांगते राजा
जर का माझा पाठलाग केलास ना तर मात्र खबरदार, काहीही झालं तरी सुद्धा तू माझ्या मागे येऊ नको, असं म्हणत मात्र आता इकडे ती राजाला म्हणजे चांगलीच धमकी देते. राजाला मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता वाईट वाटत आहे आणि त्यावेळेला तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आणि यावरती मात्र आता इकडे अवनी सांगायला लागते, राजा मला कसलीही लाज वाटत नाहीये, तू माझी मदत केलीस आणि या मदतीच्यासाठी आता मी तुझी नेहमीच आभारी राहीन, पण आत्ता सध्या मला एकटीला बसू दे, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, असं म्हणत ती आता तिकडून निघून गेलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना त्याच आता मात्र इकडे अवनी खूपच चिडलेली आहे आणि ती राजाला सांगते तू घरात जा, असं म्हटल्यावर ती मात्र आता राजा इकडे काहीच बोलत नाहीये. आणि तो आता यशोदाला विचारायला नाही की तिला काय काय सांगितलंस, असं का सांगितलंस की ज्याच्यामुळे अवनी चिडून गेलेली आहे. आणि तो आता झिपऱ्याला विचारायला लागतो यशोदा कुठे आहे, आणि यावरती झिपऱ्या सांगायला लागतो यशोदा घरात आलाय आणि तो आतमध्ये आहे, असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच तो यशोदाला जाब विचारायला आत गेलाय. आणि यशोदाला तो आता विचारतो दादा असं का केलं, आणि त्यावरती यशोदा म्हणतो एक गोष्ट सांगू का तुला, म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये खोटं बोलू शकतोस पण मी नाही, तू माझ्या वतीने तिला आता या सगळ्यामध्ये सांगितलंस की आता मी जॉब देणार आहे आणि हे करणार आहे, हे मला अजिबात पटलेलं नाहीये आणि त्याचमुळे मी आता हे सगळं केलेलं आहे. खबरदार खबरदार, यापुढे जर का आता माझ्या नावाने काही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर, आणि मी तुला अजून एक गोष्ट सांगतो, जे काही तू त्यांच्यापासून खोटं लपवून ठेवलेलं आहेस ना ते सुद्धा खोटं आता त्यांना सगळं सांगून टाक, नाहीतर एक वेळ अशी येईल ना की या सगळ्यामध्ये तू आता अशा पद्धतीने अडकशील ना राजा की तुला खरंच वाचायला चान्स मिळणार नाहीये. यावरती राजा म्हणतो आता राहिलंय काय सांगायचं, तू तर सगळं सांगून टाकलेलं आहेस आणि त्या आता पुन्हा या घरामध्ये येतील की नाही याची मला शंका वाटते, का केलंस तू यशोदा असं. यावरती यशा म्हणतो त्यांना ह्या घरात मी परत आणेन, पण मात्र तू जे काही बोललास ना ते मला पटलं नाही. म्हणून आता यशोदा, झिपऱ्या, राजा हे अवनीला शोधायला घराबाहेर पडलेले आहे. अवनी मात्र मंदिराच्या इथे आता रडत एकटीच बसलेली आहे आणि तिला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. आणि त्याच्यातच यशोदाने तिला सांगितलेलं सत्य सुद्धा आठवतं की या सगळ्यामध्ये राजा सुद्धा एक आता ड्रायव्हरच आहे, राजा ड्रायव्हर आहे. आणि आता राजा या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे त्याची पण नोकरी गेलेली आहे. याच ज्या आता तुला खोट्या कंपनीमध्ये घेऊन गेला ना त्याच कंपनीचा मालक म्हणजेच तो नाना, त्याच्याच आताकडे आता इकडे त्याने म्हणजे नवीन कंपनी काढलेली होती आणि त्याच्याकडे म्हणजे त्या कंपनीमध्ये तो आता म्हणजे तो त्याच्याकडे आता तो कंपनी काही नाही आहे, तो फक्त कार चालवत होता आणि तो ड्रायव्हर होता आणि त्याची पण नोकरी गेलेली आहे कारण तुझ्या भावाने हे सगळं सांगितले. अवनी विचार करते माझ्यामुळे या कुटुंबाला मात्र आता खूपच काही त्रास सहन करावा लागतोय आणि माझ्यासोबत खोटं सुद्धा बोलण्यात आलेलं आहे. अवनीला या सगळ्याचं खूपच वाईट वाटलेलं आहे आणि अवनी मात्र विचारच करत बसलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना तिकडे आता आलेली आहे ती म्हणजे सुलू आत्या आणि सुलू आत्या विचार करते काय नक्की चाललंय तरी काय हिचं, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये जरा हिच्या ठिणगी पेटवायलाच पाहिजे. आत्ता जर का ठिणगी पेटवली मग मात्र ही आता हे घरात काही परत येणारच नाही, असा सुलू आत्या विचार करत असताना मात्र आता अवनी इकडे रडत बसलेली आहे. सुलू आत्या येते आणि काय झालं, म्हणजे आता घरच्यांनी दानगटांनी काहीतरी केलंय का तुला. यावरती अवनी विचार करते नाही, मला या सुलू आत्याला काहीच समजू द्यायचं नाहीये, आत्ता ही माझ्याकडून काढून घेईल आणि आता त्याचा काहीतरी उलटा सुलटा उपयोग करेल असं आता अवनीला वाटत आहे. म्हणून अवनी विचार करते आणि अवनी आता सांगायला लागते काही नाही, असं म्हणत अवनी बोलत असताना ती सांगते नाही मला दिसतंय ना तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, डोळ्यामधले अश्रू आता मला हे सगळं सांगत आहेत की तू या सगळ्यामध्ये मात्र आता दुःखी आहेस. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अवनी सांगायला लागते नाही असं काही नाहीये आणि त्यावरती मात्र इकडे लगेचच सांगायला लागते सुलू आत्या ते काही नाहीये, अगं तुला दानगटांनी दुखावले ना, चल आत्ताच्या आता तुझ्या घरी नेऊन तुला सोडते. हे बघ काही झालं तरी सुद्धा ते दानगटांचं काही खरं नाहीये, अगं राहतं घर पण त्यांचं नाहीये, मी थोड्याच दिवसात त्याच्यावरती कब्जा करणार आहे, तू तुझ्या बापाच्या घरी जा, तिथे सुरक्षित आहेस. अगं ह्या दानगटांनी मुळातच मात्र आता काय केलंय तुला माहिती आहे का, मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांची आई आहे ना, आई म्हणजे आता त्या धोंड्याची बायको तिच्याबद्दल तुला काय सांगितलंय. यावरती अवनी म्हणते तुम्हाला पंचायती कशाला पाहिजेत. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे सुलू आत्या की दानगटांनी आता मात्र त्या तिच्या सासूला तुझ्या मारलेलं आहे स्वतः. आता मात्र अवनी म्हणाल ते काय बोलताय तुम्ही. त्यावरती सुलू म्हणते मग खुनी आहेत ते खुनी. चिडलेल्या अवनीला मात्र आता राग आलाय आणि त्या अवनी आता सांगायला लागते खबरदार
खबरदार जर या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्या घरच्यांच्या बद्दल काही बोललात तर कोणीही असं काही करणार नाहीये आणि मुळात तुम्हाला कुणीही अधिकार दिलेला नाहीये त्यांच्यावरती ताशेरे ओढण्याचा, असं म्हणत अवनीने मात्र आता सुलू आत्याचं चांगलंच थोबाड फोडले. तितक्यात तिला शोधायला आलेला यशोदा, झिपऱ्या आणि राजा हे सगळे तिकडेच आहेत आणि ते सगळं दृश्य पाहत आहेत. अवनी आता किती काही झालं तरी दानगट कुटुंबाची साथ मात्र सोडणार नाहीये. पुन्हा ती परत घरी कशी येणार, आल्यावरती मात्र आता इकडे महाभयंकर सत्य कसं उलगडणार, येणाऱ्या भागात सगळं